नमस्कार. आज प्रत्येक कुटुंबात असं वाटतं, की आपल्या घरातली मुलगी वारकरी शिक्षण संस्थेत शिकावी, तिचं नाव लौकिक करावी, कीर्तनकार जगप्रसिद्ध कीर्तनकार व्हावी. म्हणून आज प्रत्येक घरातील कुटुंबातील महिला असेल किंवा मुली असतील, ह्या वारकरी शिक्षण संस्थेत टाकतात. कारण त्यांचं स्वप्न असतं. आणि हीच बातमी खास त्या पालकांसाठी मी तुम्हाला शेअर करतो. फक्त 17 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे. तब्बल 5 वर्ष. आणि ही घटना घडलेली आहे पारनेर तालुक्यातील ढवळपुरी या गावामध्ये. याच गावात वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या संस्थेत ती मुलगी होती. तिला दाब, धमकी असा प्रकार करून त्या मुलीवर तब्बल 5 वर्ष तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. तिला गरम पकडणे, चटके देण्यात आले आहेत. आणि असाच हा प्रकार, त्यांचं नाव तुम्हाला सांगतो, यशवंत थोरात आणि अण्णासाहेब गुंजाळ या दोन्ही व्यक्तींनी केलेला आहे. आणि त्या संदर्भात संपूर्ण गाव एक झालेलं आहे. आणि या दोन्ही नराधमांना कडक शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा देण्यात यावी असं संपूर्ण गाव त्या ठिकाणी बसून धरणे आंदोलन करत आहे त्या मुलीच्या न्यायासाठी. मला सांगा, अशाच गोष्टी वारकरी शिक्षण संस्थेत किती व्हाव्यात? ह्याला लिमिट नाही, मर्यादा नाही. आणि यामुळे संपूर्ण कीर्तनकाराचं नाव या ठिकाणी अपमानित होते, संस्थेचं नाव अपमानित होते. मग जी संस्था अशा प्रकारात आहेत, अशा करतात, अशा संस्थांना बॅन केलं पाहिजे पहिल्यांदा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांच्यावर कडक शासन लावलं गेलं पाहिजे, जेणेकरून असे नराधम पुन्हा या महाराष्ट्रामध्ये हुडगूस घालणार नाही. विचार करा, 17 वर्षाची मुलगी आणि तिच्यावर 5 वर्ष अत्याचार, तेही तिच्या शरीराला त्रास देऊन ते करत होते. तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल, पेपरमध्ये तिच्या न्यूज पाहिल्या असतील. त्या मुलीची यातना काय म्हणत असेल. आणि असा प्रकार मुलींनीच कुठवर सहन करायचा? मुलींबाबत अशाच मेणबत्त्या कुठवर आणि किती दिवस पेटवायच्या? सरकारला हात जोडून विनंती एवढीच राहील की अशा नराधमांना कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून आपल्या मुली, बाळी, लेकी सुखरूप या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये राहिला पाहिजे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या नराधमांना कडक कारवाई झाली पाहिजे. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. ही घटना जी आहे 10 मार्च रोजी घडलेली घटना आहे. अल्पवयीन मुलीनं सांगितलेल्या घटनेप्रमाणे एक यशवंत थोरात ही व्यक्ती आहे, ढवळपुरीची राहणारी आहे. त्यांनी 10 तारखेला सायंकाळी अल्पवयीन मुलीला त्याच्या घरी बोलवलं